उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि त्यामध्ये आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत पेजवरून करण्यात आलेल्या फेसबुक पोस्टनं सगळ्यांचंच लक्ष वेधलंय। वेळ आली आहे एकत्र येण्याची, मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहेत, मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी अशा आशयाची फेसबुक पोस्ट शिवसेना युबीटीच्या अधिकृत पेजवरून करण्यात आली आहे। त्यामुळे काही दिवसांपूर्वी राज आणि उद्धव ठाकरेंनी दिलेले एकत्रीकरणाचे संकेत लवकरच प्रत्यक्षात उतरतील का आणि गेल्या अनेक वर्षांपासून असलेली प्रतीक्षा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यानं पूर्ण होईल का, हा प्रश्न या निमित्तानं आता निर्माण झाला आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या बरोबर आहेत। ओम, युबीटीच्या अधिकृत पेजवर अशा प्रकारे ही पोस्ट करण्यात आली आहे आणि एकत्रित येण्याबाबतची ही पोस्ट आहे जी सकारात्मक दिसते आहे। एकंदरीतच कुठलीही आयडिया पुढे नेण्यासाठी किंवा कुठली संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी ती सोशल मीडियावरून पिच केली जाते आणि तसाच हा प्रकार युबीटीचा दिसतोय। काय नेमके तपशील आहेत? अनुपमा, निश्चितच जसं तुम्ही सांगितलं की काही संकेत या माध्यमातून दिले जात आहेत। आधी व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा घडवून आणली गेली, राज ठाकरे उद्धव ठाकरेंनी याबाबत विधानं केली आणि आता कुठेतरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या अधिकृत पेजवरून अशा प्रकारची पोस्ट केली जाते की वेळ आली एकत्र येण्याची, मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहे, मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी। खरं तर खूप सूचक अशी ही पोस्ट आहे। उद्धव ठाकरे राज ठाकरे पुन्हा एकत्र येतील का याबाबत सातत्याने चर्चा होते। आता यामध्ये महत्त्वाच्या अपडेट्स घडू लागल्या होत्या। राज ठाकरेंनी देखील एकत्र येण्याचं विधान केलं होतं, उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्याला प्रतिसाद दिला होता। मात्र दोन्ही पक्षप्रमुखांनी व्यतिरिक्त कोणीही यावर टिप्पणी करणार नाही असं देखील याबद्दल दोन्ही पक्षांनी स्पष्ट केलं होतं। नंतर ही पोस्ट आली आहे, कुठलाही नेता याबद्दल बोलत नसताना अशा प्रकारची अधिकृत पेजवरनं पोस्ट येणं हे देखील खूप महत्त्वाचं मानलं जाते। सातत्यानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या घडामोडी फ्लक्च्युएटिंग घडतात। या निमित्तानं जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर निश्चितच खूप मोठा परिणाम मुंबई एमएमआर आणि शहरी भागातली जी काही राजकीय परिस्थिती आहे त्यावरती होऊ शकतो। त्यामुळे आता सध्या जरी ठाकरे कुटुंबीय राज ठाकरे हे जरी परदेशात असले तरी सुद्धा ते परत आल्यानंतर याबद्दल काय घडामोडी घडतायत त्या निमित्तानं पुन्हा एकदा काही राजकीय समीकरण नव्याने जोडण्याचा प्रयत्न होतोय का आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे पर्यायानं शिवसेना एकत्रीकरणात झाल्याच्या नंतर याचा नेमका काय परिणाम होतोय, कोणाला याचा फटका बसतोय, कोणाला फायदा होतोय हे देखील पाहावं लागणार आहे। अनेक समीकरणं यामुळे बदलली जाणार आहेत। त्यामुळे शिवसेनेची उद्धव ठाकरे गटाची ही फेसबुक पोस्ट खूप सूचक मानली जाते। अर्थात यावर राजकीय प्रतिक्रिया उमटणं स्वाभाविक। अद्याप तरी कोणी प्रतिक्रिया दिली नसेल तरी सुद्धा दिवसभरात नेमक्या काय प्रतिक्रिया उमटतात हे देखील पाहणार। खरंय ओम, आणि याच दृष्टीनं आणखी एक महत्त्वाचं म्हणजे आपण अनेकदा सोशल मीडियामधल्या वॉर पक्षांचं पाहतो। त्यामुळे आता सोशल मीडियावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या या अधिकृत पेजवरून आलेल्या हाळीला मनसेकडून कशा प्रकारे उत्तर दिलं जातं आहे, त्याला साथ दिली जाते का, तशी पोस्ट तिथूनही होते का, हेही बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद ओम, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती।